काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी नुकत्याच घडलेल्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की पीडित कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, मात्र आरएसएस आणि भाजपच्या शाळेच्या हा प्रकरणात मोठा सहभाग आहे। शाळेच्या संचालक मंडळानं सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केलाय। पटोले यांनी पुढे सांगितलं की या प्रकरणात गुन्हे दाखल केलेल्या आंदोलनकर्त्यांवरचे आरोप तातडीनं मागे घेतले पाहिजेत। आरएसएस आणि संस्थेच्या नावानं पीडितांना न्याय न मिळावा अशी भूमिका घेतली गेल्याचंही त्यांनी सांगितलं। याच पार्श्वभूमीवर 24 तारखेला महाराष्ट्र बंद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जनतेनं सहभागी व्हावं असं पटोले यांनी सांगितलं। तर दुसरीकडे पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला कारण संस्थेवर आणि पोलिसांवर दबाव होता अशी भूमिका घेतली आहे। मात्र पटोले यांनी या दाव्याला फेटाळून लावले। वस्तुस्थिती तशी नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं की विरोधक राजकारण करतायत आणि सरकारवर आरोप करतायत। सरकारनं कोणत्याही प्रकारचे दुरुपयोग केलेले नाहीत असंही ते म्हणाले। कराड आश्रम प्रकरणावर भाष्य करताना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील अनेक महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत, पण सरकार त्यावर काहीच बोलायला तयार नाही। त्यांनी सरकारवर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केलाय आणि जर सरकारनं योग्य पावलं उचलली नाहीत तर जनता त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले। प्रचंड दबाव सरकारचा प्रचंड दबाव पोलीस प्रशासनावर आहे हे त्यांच्या वागण्यावरून आम्हाला लक्षात येतं। महिला पत्रकार त्यांच्यावर भाजप या महायुतीच्या एका पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं वर्तन केलं त्या वर्तनाची तर माफी होऊ शकत नाही। चौथा स्तंभाला आणि त्याही महिला पत्रकाराला ज्या पद्धतीनं बोललं गेलं त्याच्यावर 2 दिवसानंतर गुन्हा दाखल होत असेल आणि महिला पत्रकाराला पोलीस स्टेशनमध्ये 2 दिवस वाट पाहावं लागत असेल, याचाच अर्थ मी आरोप करत नाही, वस्तुस्थिती या ठिकाणी मांडतो आहे की प्रशासनावर दबाव सरकारचा आहे।